हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगितलं तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आत्ताच दिनेश पप्पा गॅरेजला गेले आणि खिशातले पैसे काढून इथंच ठेवलेले होते. तेच बघत होते मी. इथं दिसत आहेत पैसे पण काही सांगितलेले नाही. तर बेडरूममध्ये आल्यानंतर अगोदर माझी नजर पैशावरतीच गेली. तर ते काढून ठेवलं आणि पाण्याच्या बाटल्या इथंच ठेवलेल्या होत्या. तर पाणी मी इकडं आणून म्हणजे पाणी यामध्ये अर्धा-अर्धा आहे तर भरून ठेवायचं आहे म्हणून मी इकडं आणून ठेवलेलं आहे हॉलमध्ये पाण्याच्या कॅनपाशी. आणि जी बॉटल्या इथं दिसत आहेत ना, त्या पण रिकाम्या झालेल्या आहेत. सगळ्या मी एकत्रच भरणार आहे. खूप कंटाळा येतो बॉटल्या भरण्याचा. आणि आता गरमी पण तितकी नाहीये, कमी झालेली आहे. तरी पण थंड पाणी पितात म्हणून मी भरून ठेवत असते. तर एक बॉटल इथं भरलेली होती, तर ते खाली मी साईडला ठेवलेली आहे. कारण फ्रीझरमध्ये ठेवलं ना, खूप म्हणजे आईस बनतं पूर्ण बॉटलीमध्ये आणि पाणी नंतर काढता येत नाही. तर कालचं दूधही मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर साय काढून दूध गरम करायचं आणि मग बिरजू लावायचं आहे. आजकाल मी सकाळी दूध बिरजू लावते. आणि रात्रीची भाजी ठेवलेली होती, तर ती पण मी गरम करायला ठेवली. म्हणजे भाजी वगैरे उरली तर मी फ्रीजमध्ये ठेवत नाही. अशी ठेवते आणि गरम करते 2-3 वेळा म्हणजे खराब होत नाही ते. आणि इकडच्या साईडचं किचन मी स्वच्छ पुसून घेतलं थोडंसं पाणी टाकून. तसं तर रात्री मी पूर्ण किचन स्वच्छ करूनच झोपत असते. पण रात्रभरात डस्ट येतच असते ना, धूळ येतच असते. त्यामुळे पाणी टाकून एक वेळा मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि दुधावरची साय काढून घेते अगोदर. एक वेळा दूध गरम झालं की मग साय पगळते आणि मग व्यवस्थित काढता येत नाही. फ्रीजमध्ये ठेवल्याचं पूर्ण ते म्हणजे व्यर्थच जातं ना. त्यामुळे अगोदर मी साय काढून घेतलेली आहे आणि आता दूध गरम करायला ठेवते. आणि साय मी म्हणजे आजच सुरुवात झालेली आहे. कालच मी लोणी काढलेलं आहे पूर्ण सायचं. तर आता हे मोठं मग मी घेतलेलं आहे आणि यामध्ये साय काढलेली आहे. म्हणजे 4-8 दिवसामध्ये मग भरतं. कारण आजकाल दूध यूज होत नाही. मला ना पित्ताचा त्रास इतका होत आहे. दूध जेवल्यामुळे तर खूप जास्त होत आहे. दूधच खायचं मी बंद केलेलं आहे आजकाल. दूध इतकं असतं घरी आणि खाणार पण कोणी नसतं. तरी पण काय करणार आता आपल्या तब्येतीमुळे मला ते दूध खाता येत नाही. म्हणजे चहा पण घ्यायचं बंदच केलेलं आहे. असंच दूध पिलं तरी खूप त्रास होतो. म्हणजे मला ना 2-4 दिवस मी दूध सोडून बघितलं तेव्हा समजलं, की मला दुधामुळे खूप जास्त पित्त होत आहे. नाहीतरी अगोदर काय व्हायचं, की चहा पिल्यामुळे पित्त वाढतं म्हणून मी दूध प्यायला घ्यायचे. पण दुधामुळे तर खूप जास्त होत आहे. म्हणून आजकाल मी दूध बंद केलेलं आहे. म्हणजे खूप सारं असतं पण आपली तब्येत साथ देत नाहीये. खाल्ल्यामुळे त्रास होत आहे. त्यामुळे मी खाणं बंद केलेलं आहे. तर असं म्हणजे खूप साऱ्या ताई म्हणत असतात, की अगोदर अन्न भेटायचं नाही आणि आता भरपूर भेटतं पण देव खाऊ देत नाही आणि ते एकदम बरोबर आहे. तर इकडे सोप ठेवलेली होती. ही सोप ना मोठी सोप म्हणजे जी बडीशोप असते ना ती आहे. म्हणजे स्वयंपाकात वगैरे यूज करण्यासाठी. पण यामध्ये ना खूप सारं पीठ होतं बघू शकता इकडे चाळणीने मी. अगोदर तर मी तसंच भरत होते. पण मला वाटलं पीठ खूप लागत होतं म्हणून मी चाळणीनं चाळणी केली तेव्हा खूप सारं पीठ यामधलं गळालेलं आहे आणि सोप मी छान निवडून डब्यात भरून ठेवलेली आहे. म्हणजे जेव्हाही घाईगडबडीत स्वयंपाक करायचा आहे, त्यावेळेस पटकन भेटून जातं. नाहीतर त्याच वेळेला निवडणं, घेणं भरपूर वेळ जातो. तोपर्यंत दूध पण छान गरम झालेलं आहे. तर दूध मी ताण्यात काढून घेतलं आणि विरजू लावूनच झाकून ठेवते. म्हणजे संध्याकाळपर्यंत एकदम मस्त दही बनून तयार होते. म्हणजे दूध जास्त कडक असलं ना, तरी पण दूध म्हणजे दही व्यवस्थित विरजत नाही किंवा जास्त थंड असलं तरी पण विरजत नाही. म्हणून कोमट दूध केलेलं आहे. आणि आता पाणी भरून घेते. आज सकाळी थोडंसं लवकरच मी बोर चालू केलेलं होतं. म्हणजे सकाळी 5:30 वाजताच बोर चालू केलेलं होतं आणि सगळ्या झाडांना पाणी दिलं. पोर धुवून घेतलं, अंगणात पाणी शिंपलं. पण तेव्हा अंघोळ वगैरे झालेली नव्हती ना, त्यामुळे हांडे वगैरे मी भरलेले नाहीयेत. तर आता सगळे हांडे स्वच्छ घासून घेतलेले आहेत आणि इकडे भरून घेतलेले छोटे-मोठे 2-3 हांडे मी घेतलेले आहेत. म्हणजे एक हांडा मी मोठा भरून ठेवते स्वयंपाकाला होतो आणि पूजेसाठी छोटा हांडा मी भरून घेत आहे. आणखीन एक छोटा मी भरून घेतलेला आहे, त्या स्वयंपाकाला लागणार आहे. तर सगळं पाणी वगैरे भरून झालेलं आहे. तर ही छोटी-मोठी कामं सकाळी चालत असतात ना आणि तर मी हात पुसण्यासाठी कपडे धुवून एक बकेट भरून ठेवत असते किचन काउंटच्या खाल्ल्या कपड्यामध्ये. म्हणजे जेव्हाही लागतात म्हणजे अगोदरचा कपडा ओला झाला, की दुसरा मी घेत असते. म्हणजे पटकन भेटून जाते इथल्या इथं तिकडे-इकडे ठेवल्याने शोधाशोध करण्याची गरज पडत नाही. तर ही छोटी-मोठी कामं आवरली. आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. आजचा वार गुरुवार आहे त्यामुळे आमचा उपवासाचा दिवस फक्त बाबांसाठी स्वयंपाक बनत आहे. म्हणजे गॅरेजमध्ये कामाला मुलगा होता तो पण गेलेला आहे गावाकडे. तो पण नाहीये, तो पण सुट्टीवरती आहे. म्हणून म्हणलं आता थोडंसं स्वयंपाक म्हणजे फक्त एकट्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे. तेव्हा पण खूप मोठा प्रश्न पडतो, की काय-काय बनवायचं आणि कसं बनवायचं. जास्त असलं ना 4-8 जणांचा स्वयंपाक बनवायला तितकं टेन्शन येते. पण एकट्याचं बनवायला खूप टेन्शन येतं. कारण कितीही कमी बनवा जास्त होतं. तर मी तर 2 मुठी फक्त मुगाची डाळ शिजत ठेवलेली आहे. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत रांगोळी काढून घेते. सगळी कामं आवरलेली होती. फक्त रांगोळी काढायची राहिलेली होती. तर पाणी शिंपून रांगोळी काढलेली आहे व खूप भयानक हवा आहे 2 दिवस झालं. त्यामुळे ना कॅमेरा पडत आहे. मी जसं बाहेर लावते ना, तसं ते स्टँड सहितच पडत आहे. भीती पण वाटते कधी मोबाईल खराब होईल माझा. तर झालेली बाहेरची कामं रांगोळी काढून गेट वढून आलेली आहे आणि मुगाची डाळ मी बघितली एक वेळा तर अर्धवट शिजलेली आहे. आणखीन थोडंसं शिजवते कारण
बाबांना दाताचा प्रॉब्लेम, त्यामुळे थोडीशी मऊ मी डाळ शिजवत आहे आणि तोपर्यंत इकडे डिकाशन चहा पण बनला माझ्यासाठी. तर चहा घेते. चहा घेते तिथे दुसरी कामं मी आवरून घेतली. तर इकडे जी मुगाची डाळ शिजलेली होती त्याला मी तडका दिलेला आहे. मस्त अशी भाजी बनलेली आहे मुगाची. तर चहा वगैरे घेऊन झाला, आता देवपूजा करून घेते. फुलं आणखी मी आणलेले नाही आहेत. अगोदर मी देवांना स्नान घालते. तर इकडं सगळी मी फुलं अगोदरचे काढून एका कवरमध्ये भरून ठेवते, म्हणजे नदीत, विहिरीत किंवा शेतामध्ये टाकलं तरी पण चालतं, पण इकडे तिकडे पायधुळी टाकायचं नाहीये. तर सगळे देवचून मी किचनवरती ठेवत आहे. तुम्ही म्हणसाल तर आज गुरुवार आहे, देवाऱ्याची डीप क्लिनिंग केली नाहीये का? तर आज नाही केली मी, कारण अधूनमधून झालेली होती या आठवड्यामध्ये, त्यामुळे मी केलेली नाहीये. तर साईबाबांच्या अगोदरची फुलाची माळ काढलेली आहे आणि सगळे फोटो मी पुसून घेतलेले आहेत आणि आता देवांना स्नान घाले. तर इकडे पाणी घेतलेलं आहे मोठं, जे हांडा भरून ठेवतात छोटावाला, ते घेतलेलं आहे मी आणि देवांना स्नान घातलं. देवपाट्यावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं घेऊन आलेली आहे. बघू शकता आज खूप छान कलरफुल फुलं आहेत. गंध आणखीन मी लावलेलं नव्हतं, तर अगोदर मी देवांना गंध लावत आहे. तर अष्टगंध घेतलेला आहे इकडं, अष्टगंध लावलेला आहे. तर फुलं वाहून घेऊ. तर इकडे जास्वंदीची खूप मोठी मोठी फुलं आहेत, त्यामुळे ना हे फुलं ना डोक्यावर तर देवाच्या बसत नाही, त्यामुळे मी खाली ठेवलेली आहेत. आणि स्वास्तिकची फुलं खूप आवडतात मला, ते देवाच्या डोक्यावर बसतात, एकदम हलके असतात. तर इकडे फुलं वाहिलेली आहेत, दीप प्रज्वलित केला, धूप लावलेले आहे आणि हवा अशी आहे की दिवा पण राहत नाहीये. बघू शकता इकडे कसं होत आहे. त्यामुळे मी ज्योती थोडीशी मोठी करून ठेवते, म्हणजे ज्या थोडीशी हवा लागली तरी पण दिवा शांत होत नाही, दिवसभर चालतो. घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले. तुळशी पूजन, उंबरापूजन करून आलेले आहे. नंतर मी हांडा बघितला, खूप हिरवा झालेला आहे, म्हणजे पाण्याचे डाग पडलेले आहेत. तर त्या हांड्याला मला क्लीन करायचं आहे. आजकाल फिल्टरचं पाणी पितो, त्यामुळे हांड्यातलं पाणी प्यायचा प्रश्नच पडत नाही. एक वेळा भरून ठेवला की पाणी तसंच राहत आहे आणि फिल्टरचं पाणी त्यामध्ये मी ओतत नाही. आजकाल अगोदर ओतायची, पण गरमी स्टार्ट झाल्यापासून फ्रीजमधलंच पाणी पित आहे जास्त, त्यामुळे ओतत नाहीये. तर असं. आणि जे आरत्या ठेवलेल्या होत्या ना, म्हणजे क्लीन करायचे, मला पाणी टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे चिकट खूप होतात ना, थोडे तास दीड तास पाणी घालून ठेवले की मग स्वच्छ निघतात, जास्त वेळ लागत नाही. ते पण कामं केली. आता भांडी नंतर क्लीन करायला घेणार आहे. अगोदर मी इकडे लाडू बनवते. तर अगोदरचे 2-3 लाडू ठेवलेले होते फ्रीजमध्ये, खूपच घट झालेले होते, तर फोडून ठेवलेले आहेत. आणि अगोदर मी भाकरी बनवते. बाबांचं आवरलेलं आहे. आज बाबांना थोडासा लेट झालेला आहे, म्हणजे सगळीच कामं आवरली. बाबा आत्ता घरी आलेले आहेत, कुठं बोलत बसलेले होते काय माहिती. म्हणजे कधी लवकर अंघोळ करतात, कधी लेट करतात. मग जसं त्यांचं आवरलं तसं मी भाकरी करत असते, कारण बनवून तरी कोणाला खाऊ घालायची. आज आमचा उपवास आहे म्हणून म्हटलं निवांत करूया. तर इकडं पीठ मळून घेतलेलं आहे, भाकर थापून घेतली, तवा गरम करायला ठेवला आणि दार मी बंद केलेला आहे. खूप भयानक हवा आहे, त्यामुळे गॅस राहत नाही. आणि भाकरी बनवते तर थोडीशी आग जास्त लागते भाकरीला, त्यामुळे ना अजिबातच भाकर शेकत नाही, म्हणून दार मी बंदच करते. तर इकडे मी जास्त नाही बनवल्या, फक्त बाबांसाठी इकडे भाकरी बनलेल्या आहेत. तर भाकरी बनवून झालेल्या आहेत. किचन स्वच्छ करून घेतलं आणि हे जे लाडू मी फोडून ठेवलेले होते ते पण आता मिक्सरला काढून घेते. म्हणजे दुसरे मी शेंगदाणे भाजलेले होते, पण म्हणलं अगोदरचे लाडू काय करायचे, आणि अगोदर मी बाबांना जेवायला वाढलं. तर बाबांचं जेवण होत आहे, आता लाडू बनवून घेऊ. तर हे ना थोडंसं सपक वाटत होते लाडू, म्हणजे गूळ कमी वाटत होतं, म्हणून मी आणखीन थोडंसं गूळ घेतलेलं आहे खिसून इकडं, या लाडूमध्ये मिक्स करून घेतलं आणि 1 ते 1.5 चमचा तूप टाकलेला आहे. आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊया. बघू शकता एकदम छान आहे, एकजीव झालेला आहे. म्हणजे लाडू तर अगोदरच बनलेले होते, फक्त मला मिक्स करायचं होतं यामध्ये गूळ आणि तूप, आणि थोडीशी मी बी टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून घेतलं. मस्त हे मिश्रण बनलेलं आहे. आता लाडू बनवून घेऊया. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने लाडू बनतात, खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात, म्हणजे एकदम पेढ्यासारखा टेस्ट येतो. तर इकडे लाडू बनवून ठेवलेले आहेत. आता दिनेश पप्पांचा वेट करत आहे, ते येईपर्यंत मी दुसरी कामं आवरली, कपडे वगैरे धुले. कपडे उन्हाला टाकले, पण आज ऊन अजिबात नाही, असून नसल्यासारखं ऊन आहे. तर हवेनं थोडेफार हरकत राहतील, कारण आजकाल कपडे मशीनला लावत नाही, पण पावसाळ्यामध्ये कपडे मशीनलाच लावण्याची गरज पडते, कारण हवा पण राहत नाही आणि ऊन पण राहत नाही, म्हणून कपडे हरकत नाहीत. आणि मशीनला लावलेले कपडे अगोदर ड्राय होऊन येतात. तर कपडे धुवून झाले, वाळू घातलेले आहेत, निवांत निवांत दिवसभर हरकत राहतील. आता इकडे दही पॅक केलेलं आहे यांच्यासाठी, म्हणजे आल्यानंतर घाई गडबड करतात म्हणून येण्या अगोदरच इकडे दही, दूध आणि साखर मी मिक्स करून ठेवलेलं आहे. आणि एक लाडू मी कवरमध्ये पॅक केलं, तर यांच्यासाठी टिफिन भरलेलं आहे उपवासाचं. त्यानंतर मी असंच बसले होते टी व्ही बघत, आणि तितक्यात इतकी भयानक हवा, आणि त्यामध्ये पाऊस पण सुरू झालेला होता. तर कपडे काय हडकलेले नव्हते, ओलेकीच कपडे होते, तर सगळे काढून आणून मी आतमध्ये चेअरवरती टाकते. आणि तिकडच्या रूममधलं फॅन पण खराब झालेला आहे, त्यामुळे ना आता हे दिवसभर हडकत राहतील, दिवस आणि रात्री इथंच राहणार आहेत, कारण आता पावसाळा चालू झाल्यानंतर असंच आहे. फॅन ऑन असलं ना थोडंसं लवकर हडकलं जातं, पण इकडचं फॅन खराब झालेले, त्यामुळे कूलरच लावत आहोत आता, नाहीतरी हॉलमध्ये मला चेअर नेऊन ठेवावं लागतात आणि ते ठीक वाटत नाही. तर इकडे सगळे कपडे मी चेअरवरती टाकलेले आहेत.
तर आता निवांत दिवसभर हरकत राहतील. पावसाळ्यामध्ये असंच असतं ना. सो हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.